विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती त्यासाठी लिपिक, हमाल, शिपाई आणि स्टेनोग्राफरच्या वेगवेगळ्या पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे आणि त्यासाठी वेगवेगळा अभ्यासक्रम टीसीएस मार्फत घेतला जाणार आहे. टीसीएस नुसार या ठिकाणी लेखापालचा अभ्यासक्रम वेगळा आहे, जी स्टेनो आहे, लिपिक आहे आणि शिपाई आणि हमालचा वेगळा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व विषयांना कंबाईन म्हणजे सर्व जे पोस्ट आहेत त्यांना कंबाईन असे खूपच महत्वाचे एकूण 100 प्रश्न बघणार आहोत आणि हा व्हिडिओचा पहिला भाग असणार आहे. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी आणि जिल्हा न्यायालय जर तुमचं टार्गेट असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सर्व माहिती आपल्या चॅनलवरती तुम्हाला उपलब्ध होणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये खूपच अपेक्षित महत्त्वाचे प्रश्न आपण कव्हर करणार आहोत. अशाच प्रकारचे अपडेट बघत राहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. तर मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती अपेक्षित प्रश्नसंच आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. खूपच महत्त्वाचे टीसीएस पॅटर्न नुसार प्रश्न घेतलेले आहेत. फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. जर प्रश्न आवडले तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, स्क्रीनवरती तुम्ही पहिला प्रश्न बघू शकता. एखाद्या व्यक्तीस बेकायदा वा स्थानबद्धता यापासून संरक्षण देणारा बघू शकता प्राधिलेख कोणता? यापैकी कोणता तो प्राधिलेख आहे? बघू शकता. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे क्रमांक 1 बघू शकता. रॉबियस कॉपर्स हे याचं योग्य उत्तर असलेले तुम्हाला बघायला भेटेल. प्रश्न क्रमांक दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न तुम्ही बघू शकता. भारताच्या पंतप्रधानाची नियुक्ती डॅश यांच्याद्वारे केली जाते. कोणाद्वारे केली जाते? भारताच्या पंतप्रधानांची नियुक्ती. तर योग्य उत्तर होईल क्रमांक 2. भारताचे जे राष्ट्रपती असतात त्यांच्याद्वारे भारताच्या पंतप्रधानांची नियुक्ती केली जाते. आणि प्रश्न मित्रांनो, सर्व टीसीएस पॅटर्न नुसार एक एक प्रश्न निवडून घेण्यात आलेला आहे. त्यासाठी असाच सोप्या लेवलचा प्रश्न असणार आहे. अशाच सोप्या लेवलचे प्रश्न तुमच्यासाठी असणार आहेत. तर प्रश्न क्रमांक तिसरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध येथे केला. कोणत्या ठिकाणी केलेला आहे? कोणत्या गडावरती केलेला आहे? तर योग्य उत्तर होईल क्रमांक 2. प्रतापगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केलेला आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी बघू शकता 4. सन 2023च्या गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने मानकरी कोणाला या पुरस्काराने 2023 मध्ये सन्मानित करण्यात आलेले आहे? लता मंगेशकर, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने. तर योग्य उत्तर होईल क्रमांक 1. सुरेश वाडकर यांना 2023 मध्ये गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. तर प्रश्न क्रमांक या ठिकाणी 5व्या क्रमांकाचा प्रश्न तुम्ही बघू शकता. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सर्वाधिक 50 शतके करणारा भारतीय खेळाडू कोण? कोण आहे हा खेळाडू? अशा प्रकारची क्रिकेटवरती खेळावरती एक प्रश्न विचारला जाईल. याचं योग्य उत्तर आहे क्रमांक 2. विराट कोहली हा खेळाडू भारतीय खेळाडू आहे. तर मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचं एक म्हणणं आहे की तुमच्या नोट्स कशा प्रकारे घ्यायच्या आणि नोट्स घेण्यासाठी काय करावे लागेल, किती रुपयामध्ये नोट्स आहेत आणि कशा प्रकारे नोट्स आहेत. तर आपण मागे व्हिडिओमध्ये एकूण 30 ते 35 प्रश्नपत्रिका 35 प्रश्नपत्रिका सोडवून घेतलेला आहे. ते सर्व पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला भेटणार आहे. सोबतच आपण टीसीएस पॅटर्न नुसार या भरतीसाठी जिल्हा न्यायालय भरतीसाठी वेगवेगळ्या महत्त्वाचे नोट्स बनवण्यात आलेले आहे. खूपच सारे स्टडी मटेरियल बनवलेले आहे. जवळ-जवळ 1050 पानांचे जीकेचे या ठिकाणी नोट्स बनवण्यात आले आणि ह्या 30-35 सोडवलेल्या प्रश्नपत्रिका आणि आपल्या व्हिडिओचे सर्व पीडीएफ तिथे तुम्हाला उपलब्ध होऊन जातील. आणि या सर्वांची किंमत, या सर्व नोट्स आहेत आणि या 30-35 प्रश्नपत्रिका या सर्वांची किंमत किती रुपये ठेवण्यात आलेली आहे? फक्त 119 रुपये यांची किंमत ठेवण्यात आलेली आहे. एवढे सस्ते स्टडी मटेरियल तुम्हाला युट्यूबवरती कुठेच भेटणार नाही. तर हे स्टडी मटेरियल हे पीडीएफ सर्व कसे विकत घ्यायचे? पीडीएफ स्वरूपामध्ये भेटणार आहे. तर बघू शकता एक नंबर देत आहे 91. बघू शकता 91 39 64 31 99 बघू शकता. या नंबरवरती तुम्हाला 119 रुपये पेमेंट करायचे आहे आणि याच नंबरवरती तुम्ही स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे. तुम्हाला अगदी 5 ते 10 मिनिटामध्ये सर्व प्रश्नपत्रिका पीडीएफ स्वरूपामध्ये आणि सर्व हे 150 पानांचे या ठिकाणी जे स्टडी मटेरियल आहे, नोट्स आहे, सर्व तुम्हाला टीसीएस पॅटर्न नुसार उपलब्ध होऊन जाणार आहे. आणि जेव्हा पण आपले वेळापत्रक या ठिकाणी जाहीर झाल्याच्या नंतर याची किंमत या ठिकाणी 200 प्लस केली जाणार आहे. किती? आता 119 रुपयामध्ये आहे, 200 प्लस त्याची किंमत नंतर केली जाणार आहे. तर लवकरात लवकर हे स्टडी मटेरियल तुम्ही खरेदी करून घ्यायचं. ISM TCS पॅटर्न नुसार पेमेंट केल्याच्या नंतर याच्यावरती कोणताही तुम्ही कॉल मेसेज करायचा नाही. या नंबरवरती तुम्ही डायरेक्टली बघू शकता. पुन्हा एकदा मी तुम्हाला नंबर सांगत आहे 91 39 64 31 99. कोणताही कॉल मेसेज करायचा नाही. डायरेक्टली पेमेंट करून त्याच नंबरवरती WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. कॉल कारण खूप मुले कॉल मेसेज करतात, रिप्लाय प्रत्येकाला देऊ शकत नाही. त्याच्यामुळे सर्वांनी या ठिकाणी सहकार्य करायचं आहे, कॉल करायचा नाही.
तर बघू शकता. 7व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, केशव कुमार म्हणजेच केशव कुमार हे कोणाचे या ठिकाणी जे टोपण नाव आहे कोणाचे आहे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 1. प्रल्हाद केशव अत्रे, के अत्रे म्हणजेच प्रल्हाद केशव अत्रे यांचेच केशव कुमार यांचेच हे केशव कुमार हे नाव आहे. प्रश्न क्रमांक 8व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, खालीलपैकी डॅश डॅश मध्ये गावातील सर्व प्रौढ मतदारांचा समावेश असतो. कशामध्ये सर्व प्रौढ मतदारांचा समावेश असतो? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 1. आपली ग्रामसभा. ग्रामसभेमध्ये सर्व गावातील प्रौढ मतदारांचा समावेश असतो. हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचे. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. तर प्रश्न क्रमांक 9व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, महानगरपालिकेच्या निवडणुका दर डॅश डॅश वर्षांनी होतात. किती वर्षांनी होतात महानगरपालिकेच्या निवडणुका? तर योग्य उत्तर होईल क्रमांक 4. 5. महानगरपालिकेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. 10व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेअंतर्गत नागरिकांना मूलभूत हक्क प्रदान करण्यात आले आहेत. प्रकारचे किती प्रकारचे मूलभूत हक्क प्रदान करण्यात आलेले आहेत? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 2. एकूण 6 प्रकारचे मूलभूत हक्क प्रदान करण्यात आलेले आहे. भारतीय राज्यघटनेअंतर्गत नागरिकांना एकूण 6 मूलभूत हक्क प्रदान करण्यात आलेले आहेत. तर स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता 11व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेनुसार न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार कोणास प्रदान करण्यात आला आहे? कोणास प्रदान करण्यात आला आहे? कोणाला? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 1. सर्वोच्च न्यायालयाला कोणता अधिकार देण्यात आलेला आहे, प्रदान करण्यात आलेला आहे? तर न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी 12व्या क्रमांकाचा प्रश्न तुम्ही बघू शकता, गदर पार्टीचे संस्थापक म्हणून कोणाचा नामोल्लेख कराल? कोणाचा नामोल्लेख कराल गदर पार्टीचे संस्थापक म्हणून? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 1. लाला हरदयाळ. लाला हरदयाळ यांचा या ठिकाणी नामोल्लेख केला जाईल गदर पार्टीचे संस्थापक म्हणून. तर बघू शकता. 13व्या क्रमांकाचा प्रश्न आयएमपी प्रश्न आहे. असा टीसीएस प्रश्न विचारतात. हे 13 आणि 14 अशा प्रकारचे प्रश्न टीसीएस विचारत असते. तर या ठिकाणी बघू शकता. खालीलपैकी कोण चुकीची जोडी ओळखा. यापैकी कोणती जोडी चुकीची आहे? 4 जोड्या दिलेल्या आहेत तुमच्या समोर. तर या ठिकाणी बघू शकता. तर बघू शकता पहिली जोडी आहे उचल्या लक्ष्मण माने, झुलवा उत्तम, बघू शकता उत्तम बंडू तुपे आणि बघू शकता बलुत म्हणजे हे पुस्तक आहे आणि लेखक आहेत दया पवार आणि बघू शकता गोलपिठा नामदेव ढसाळ असे पुस्तके किंवा कादंबऱ्या दिलेल्या आहेत आणि लेखक कोणती जोडी चुकीची आहे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 1. क्रमांक 1 ही जोडी चुकीची आहे. उचल्या लक्ष्मण माने ही जोडी चुकीची आहे. ही जोडी चुकीची आहे. ही या ठिकाणी बरोबर आहे. ही देखील बरोबर आहे. ही बरोबर आहे. तर उचल्या उचल्या ही हे लेखक याचे लेखक कोण आहेत तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. लक्ष्मण माने हे चुकीचं आहे. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचे म्हणजे पुस्तक आणि लेखक याच्यावरती एक प्रश्न 100% टीसीएस विचारते. तर 14वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या कायद्यात बघू शकता प्रांतिक स्वायत्तेची तरतूद अंतर्भूत होती? कोणत्या कायद्यामध्ये? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 4. सन 1935 चा कायदा. सन 1935 चा कायदा हे योग्य उत्तर असलेले तुम्हाला बघायला भेटेल. तर या ठिकाणी खूपच महत्वाचा या ठिकाणी प्रश्न आलेला आहे. 15व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. बघू शकता. महाराष्ट्रातील डॅश डॅश हा जिल्हा संपूर्ण आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. खूपच सोपा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर सर्वांनाच येणे अपेक्षित आहे. योग्य उत्तर आहे क्रमांक 3. क्रमांक 3 म्हणजे नंदुरबार जिल्हा संपूर्ण आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. बघू शकता 16व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? अशा प्रकारचे सोपेच प्रश्न तुम्हाला विचारले जातील कारण फक्त 10वी पातळीचा पेपर असणार आहे. तर योग्य उत्तर आहे क्रमांक 1. सातारा. सातारा जिल्ह्यामध्ये आहे हे थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर. 17व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. बघू शकता. दुधाची शुद्धता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? दुधाची शुद्धता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? हा 10वी लेवलचा एकदम सोपा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे क्रमांक 1. बघू शकता. लॅक्टोमीटर. लॅक्टोमीटर वापरले जाते किंवा त्याने मोजले जाते. दुधाची शुद्धता मोजण्यासाठी हे मशीन वापरले जाते. 18व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. अनुवांशिक गुणधर्माचे नियंत्रण संवहन करण्याचे कार्य कशावर अवलंबून असते? कशावर अवलंबून असते? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 3. क्रमांक 3 म्हणजे प्रथिनांवरती अवलंबून असते. तर मित्रांनो बऱ्याच प्रश्नांचा बरेच विद्यार्थी विचारत असतात की मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण असणार आहे की नाही? तर मित्रांनो सांगत आहे तुम्हाला 2 ते 3 प्रश्न 2 ते 3 प्रश्न मराठी व्याकरण आणि 2 ते 3 प्रश्न इंग्रजी व्याकरणाचे 100% असणार आहे. त्यासाठी आपण मध्ये मध्ये इंग्लिशचे देखील प्रश्न घेत असतो. 19 नंबरचा इंग्लिशचा प्रश्न काय घेतलेला आहे बघू शकता.
व्हॉट इज द आन्सर द टू धिस क्वेश्चन हॅव यू सीन हिअर? काय याचं योग्य उत्तर आहे? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. येस आय हॅव. येस आय हॅव हे याचं योग्य उत्तर आहे. तर या ठिकाणी बघू शकता पुढील महत्वाचा प्रश्न काय आहे? 20व्या क्रमांकाचा. भारताच्या उत्तरेस कोणता पर्वत पसरलेला आहे? भारताच्या उत्तरेस कोणता पर्वत पसरलेला आहे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 1. हिमालय. पर्याय क्रमांक 1 हिमालय पर्वत पसरलेला आहे भारताच्या उत्तरेस. 21व्या क्रमांकाचा प्रश्न बघू शकता. विच आर्टिकल कॅन बी पुट बिफोर द फॉलोइंग बघू शकता फेल्स. बघू शकता $1 बिल इज. काय याचं योग्य उत्तर? कोणतं आर्टिकल योग्य उत्तर होईल? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 1 ओ. ओ हे योग्य उत्तर आहे. बघू शकता पुढचा प्रश्न या ठिकाणी काय दिलेला आहे? याच्यापैकी योग्य याचे स्पेलिंग योग्य कोणते आहे? बघू शकता हे दिलेलं आहे. चॉईस द करेक्ट स्पेलिंग. स्पेलिंग वरती तुम्हाला एक प्रश्न येईल. तर हे बघू शकता कोणते आहे? कोणतं योग्य उत्तर ठरेल याचं? तर बघू शकता. तर याचं योग्य उत्तर आहे क्रमांक 4. बघू शकता ॲक्विटेशन हे हा शब्द योग्य असलेले तुम्हाला बघायला भेटेल. आता या ठिकाणी महत्त्वाचे प्रश्न आपण बघूया पुढील कोणता आहे? बघू शकता. सन 2023 मध्ये येथे हवामान परिवर्तन विषयक 28वी जागतिक परिषद परिषद कोप 28 पार पडली. कोणत्या ठिकाणी पार पडलेली आहे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 4. क्रमांक 4 बघू शकता. एक्स्पो एक्स्पो सिटी दुबई UAE या ठिकाणी पार पडलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता मराठी व्याकरणाचे देखील प्रश्न घेतलेला आहे. एक बघू शकता कोणता आहे? खालील शब्दांतील अनेकवचनी शब्द ओळखा. तर योग्य उत्तर आहे क्रमांक 2 शाळा. शाळा हा या ठिकाणी खालील शब्दांतील गळा. गळा हा एकवचनी झाला. मळा हा देखील एकवचनी झाला आणि बीड हे देखील एकवचनी झाले. तर शाळा शाळा किती असू शकतात? त्याच्यामुळे हा एकवचनी शब्द अनेकवचनी शब्द आहे. तर बघू शकता 25व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. गुगल क्रोम हे डॅश डॅश आहेत. हे काय आहेत? Google Chrome. तर योग्य उत्तर तुम्हाला सर्वांना याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि शेवटी तुम्हाला पुन्हा एकदा नोट्स घेण्यासाठी नंबर देत आहे 91 39 64 31 99. या नंबरवरती तुम्ही फोन पे, गुगल पे करून ₹119 सेंड करायचे आणि त्याच नंबरवरती तुम्ही स्क्रीनशॉट पाठवून द्यायचे आहे. 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला सर्व नोट्स उपलब्ध होतील. 30 ते 35 प्रश्नपत्रिका. 30 ते 35 प्रश्नपत्रिका प्लस तुम्हाला जेवढे पण 150 पानांचे आपण TCS पॅटर्ननुसार नोट्स जीकेच्या नोट्स बनवल्या सर्व नोट्स भेटणार आहे आणि वेगवेगळं खूप स्टडी मटेरियल भेटणार आहे. फक्त ₹119 मध्ये. त्यासाठी लवकरात लवकर या नोट्स तुम्ही खरेदी करून घ्यायचे आहेत. सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. पुढील प्रश्न आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.